This is our sixth lecture on the topic, that is chapter number 15, structure of atoms and nuclei. And in today's lecture we are discussing what is excitation energy and what is ionization potential, and also the energy level diagram for hydrogen atom. ठीक आहे, तीनही पॉइंट महत्त्वाचे आहेत. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. The formula for energy of electron in nth Bohr orbit. काय फॉर्म्युला होता एनर्जीचा? तर तो होता En इज इक्वल टू मायनस me raised to power 4 z स्क्वेअर अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर. आठवतो फॉर्म्युला? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth Bohr ऑर्बिट ऑफ एनी ॲटम. ज्या सबस्टन्सचा ॲटॉमिक नंबर z आहे त्या सबस्टन्सच्या nth ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची एनर्जी एवढी असेल. या निगेटिव्ह साईनबद्दल काय बोललो होतो आपण? दिस निगेटिव्ह साईन शोज दॅट द इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस. तो इलेक्ट्रॉन एवढ्या एनर्जीने त्या न्यूक्लियसशी बाउंड आहे म्हणून ती निगेटिव्ह साईन तिथे आली होती. सो नाव व्हॉट यू हॅव टू डू? पुट द व्हॅल्यू ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन इन दिस फॉर्म्युला, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इन दिस फॉर्म्युला, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसची व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करा, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुटअप करा. हा झेड स्क्वेअर आणि एन स्क्वेअर तसंच राहू द्या. ह्या व्हॅल्यूज पुटअप आपण केल्या तर इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट वी गेट द एनर्जी ऑफ nth ऑर्बिट ॲज -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. म्हणजे nthव्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची एनर्जी कोणत्याही सबस्टन्सच्या, तर त्याची एनर्जी किती असेल? -13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी. ठीक आहे. मग आता मी विचार करतोय फर्स्ट ऑर्बिटचा. सो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट त्याला मी E1 म्हणतो. सो E1 विल बी फॉर दिस पर्टिक्युलर ॲटम ऑफ एनी सबस्टन्स इट विल बी -13.6. पहिला ऑर्बिट म्हणजे यांची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर म्हणजे 1, सो इट इज -13.6 इंटू झेड स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे कोणत्याही सबस्टन्सच्या ॲटममधला पहिल्या ऑर्बिटमधला जर इलेक्ट्रॉन असेल तर त्याची एनर्जी एवढी असेल, -13.6 झेड स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो फॉर द इलेक्ट्रॉन इन सेकंड ऑर्बिट, सेकंड ऑर्बिटमध्ये जर तो इलेक्ट्रॉन असेल तर त्याची एनर्जी किती असेल? सो -13.6 जसं आहे तसंच, फक्त यांची व्हॅल्यू 2 प्लेस करा सेकंड ऑर्बिट असल्यामुळे. मग यांची व्हॅल्यू जर 2 प्लेस केली तर 2चा स्क्वेअर 4 म्हणजेच हे होईल. सो -13.6 अपॉन 4 इंटू झेड स्क्वेअर दिस मच इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेकंड ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची एनर्जी एवढी असेल. इन द सेम वे थर्ड ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरेल त्या थर्ड ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी असेल, लेट इट बी से E3 इज -13.6 अपॉन एन स्क्वेअर, एन स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर 9, हा झेड स्क्वेअर जसा आहे तसाच इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो लो पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी, सेकंड ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी, तिसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी, आणि nthव्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी इथे आपण वर लिहिलेलीच आहे. समोर काही प्रोसीड करण्याची आवश्यकता नाही. मग आता मला सांगा याच्यावरनं की पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त आहे की दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त आहे? निगेटिव्ह साईनकडे लक्ष द्यावं बरं, मायनस साईनकडे पण लक्ष द्यावा. दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त आहे. दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीपेक्षा तिसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त आहे. तिसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनपेक्षा nthव्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त आहे. म्हणजे जसजसं ऑर्बिटचा नंबर वाढत जाईल, जसजसा ऑर्बिटचा नंबर वाढत जाईल तशी तशी त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी पण वाढत जाईल. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये येतो. सो विथ इन्क्रीज इन n म्हणजे इन्क्रीज इन प्रिन्सिपल क्वांटम नंबर, इन्क्रीज इन n म्हणजेच विथ इन्क्रीज इन n द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. किंवा प्रश्न पण येऊ शकतो तुमच्या बोर्डामध्ये, शो दॅट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विथ नंबर ऑफ ऑर्बिट. तर त्याच्या उत्तरामध्ये काय लिहायचं? असे n ऑर्बिटच्या एनर्जी काढायच्या
आणि या इक्वेशनवर तुम्हाला सांगता येतं की ॲज एन इन्क्रीजेस एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. तर 2 मार्कासाठी प्रश्न. ओके, हा एक पार्ट होता. एनर्जीच्या एक्सप्रेशनवरनं कोणत्याही ॲटमच्या मी प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी किंवा प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी म्हटल्यापेक्षा त्या प्रत्येक ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी काढली. नाव कन्सिडरिंग सेम कॉन्सेप्ट फॉर हायड्रोजन. आपण हाच कॉन्सेप्ट हायड्रोजनला लावला. तर हायड्रोजनच्या पहिल्या ऑर्बिटमधली एनर्जी काय होईल? इथे झेड घेतला होता आपण. झेड म्हणतो ॲटम कोणत्याही सबस्टन्सचा असल्यामुळे झेड आपण वापरलं होतं. पण तोच जर हायड्रोजनचा असेल तर झेडची व्हॅल्यू 1 होऊन जाईल. सो द फॉर्म्युला बिकम्स energy of electron in nth Bohr orbit of hydrogen atom, and it is minus me e raised to power 4 upon 8 epsilon naught square h square n square. आहे बरोबर? दोन्ही फॉर्म्युले टॅली करा, तुमच्या डोळ्यासमोर आहेत. ओके, मग आता ही झालं nthव्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी. मी me म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू पुटअप केली. ई म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू तिथे पुटअप केली. ॲप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू पुटअप केली. एचची व्हॅल्यू पुटअप केली. तर या सगळ्यांची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला काय मिळालं होतं? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट भेटलं होतं. इट इज -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन हा एन स्क्वेअर. म्हणजे nthव्या ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन फिरत असेल हायड्रोजन ॲटमच्या तर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी असेल. मग आता तेच फॉर्म्युले मी बघतोय फर्स्ट ऑर्बिटसाठी. जो इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटमच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरतोय त्याची एनर्जी मला काढायची आहे. सो E1 इज इक्वल टू इट इज -13.6. फॉर्म्युला आज वापरतोय मी. -13.6 अपॉन पहिला ऑर्बिट म्हणजे एनची व्हॅल्यू 1. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 घ्यावा लागेल तुम्हाला. एनची व्हॅल्यू 1 घ्यावी लागेल. सो 1चा स्क्वेअर म्हणजे 1. सो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट बोहर ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम and that energy is -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग सेकंड ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची एनर्जी किती असेल ते मी शोधतोय. अँड दॅट एनर्जी E2 विल बी इक्वल टू -13.6 जसं आहे तसंच ठेवलं. एन स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्बिट आहे त्यामुळे 2चा स्क्वेअर म्हणजे 4. सो -13.6 अपॉन 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट येते बरोबर आहे का? बघा, त्यानंतर थर्ड ऑर्बिटची एनर्जी आपण शोधतोय. जर इलेक्ट्रॉन थर्ड ऑर्बिटमध्ये फिरला तर एनर्जी असेल से E3. सो इट विल बी -13.6 अपॉन 9 इलेक्ट्रॉन व्होल्ट मीन्स -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आहे बरोबर? 13.6 अपॉन 9 1 पॉईंट समथिंग येतं. 1.51 येतं का पाहून घ्यायचा. ओके, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरला तर या प्रकारे. तो जर फोर्थ ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्या फोर्थ ऑर्बिटमध्ये त्याची एनर्जी किती असेल ते मी शोधतोय. अँड इट इज E4 विल बी इक्वल टू, इथे यांची व्हॅल्यू 4 प्लेस करा म्हणजे 16 होईल. सो -13.6 अपॉन 16 दिस मच इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो -0.81 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरोबर? चौथ्या ऑर्बिटची एवढी असेल. पाचव्या ऑर्बिटची अजून -0 समथिंग असेल अँड सो ऑन. बघा, जसं आपण वरच्या ऑर्बिटमध्ये चाललोय पहिल्या ऑर्बिटमध्ये एनर्जी -13.6 होती. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये -3.4 झाली फक्त. वाढली की कमी झाली? वाढली की कमी झाली? सेकंड ऑर्बिटमधली एनर्जी पहिल्या ऑर्बिटमधल्या एनर्जीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? हे 13.6 आणि 3.4 आहे. तुम्हाला वाटू शकतं की कमी झाली, पण मायनस आहे म्हणजे वाढली आहे. सेकंड ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त असेल पहिल्या ऑर्बिटमधल्या एनर्जीपेक्षा. सिमिलरली तिसऱ्या ऑर्बिटमधली एनर्जी पहिल्यापेक्षा जास्त असेल, दुसऱ्यापेक्षा पण जास्त असेल. चौथ्या ऑर्बिटमधली एनर्जी तिसऱ्यापेक्षा पण जास्त असेल, दुसऱ्यापेक्षा पण जास्त असेल, पहिल्यापेक्षा पण जास्त असेल. सो ॲज वी मूव इन हायर ऑर्बिट इन हायड्रोजन ॲटम द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. जसा रिझल्ट आपल्याला एनी ॲटमसाठी मिळाला होता सेम तोच रिझल्ट आपल्याला हायड्रोजनसाठी मिळतोय की जसजसं आपण वरवरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला घेऊन जाणार तशी त्याची एनर्जी वाढत जाईल, इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढत जाईल. पहिल्या ऑर्बिटमध्ये एनर्जी किती असेल त्याची -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असेल -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असेल -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि चौथ्या ऑर्बिटमध्ये किती असेल -0.81 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता लक्ष ठेवा,
जी मिनिमम एनर्जी असते, मिनिमम एनर्जी म्हणजे कोणती असेल, पहिल्या ऑर्बिटमधली इलेक्ट्रॉनची एनर्जी. जी मिनिमम एनर्जी असते त्या इलेक्ट्रॉनची त्याला ग्राउंड स्टेट एनर्जी म्हणतात. त्यामुळे ही जी आहेत पहिल्या ऑर्बिटची जी एनर्जी आहे ही झाली ग्राउंड स्टेट. ठीक आहे, या पहिल्या ऑर्बिटमधल्या एनर्जीला म्हणतात ग्राउंड स्टेट एनर्जी किंवा एनर्जी ऑफ ग्राउंड स्टेट. ठीक आहे, पहिल्या ऑर्बिटच्या एनर्जीला ग्राउंड स्टेट एनर्जी म्हणतात. हा पॉईंट व्यवस्थित डोक्यात लक्षात ठेवा. आणि बाकीच्या ज्या सगळ्या एनर्जीज आहेत, दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी, तिसऱ्या ऑर्बिटची एनर्जी, चौथ्या ऑर्बिटची एनर्जी, तर त्या असतात सगळ्या एक्साइटेड स्टेट एनर्जीज. म्हणजे ही झाली एक्साइटेड स्टेट एनर्जी, ही पण एक्साइटेड स्टेट एनर्जी, ही पण एक्साइटेड स्टेट एनर्जी, ही पण एक्साइटेड स्टेट एनर्जी अँड सो ऑन. बाकीच्या ऑर्बिटच्या एनर्जीला म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटच्या एनर्जीला, थर्ड ऑर्बिटच्या एनर्जीला, फोर्थ ऑर्बिटच्या एनर्जीला, फिफ्थ ऑर्बिटच्या एनर्जीला काय म्हणायचं, एक्साइटेड स्टेट एनर्जी. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की आपला समोरचा पॉईंट याच्यावरच डिपेंड आहे. पहिल्या ऑर्बिटमधल्या एनर्जीला काय म्हणायचं, किंवा पहिल्या ऑर्बिटच्या मध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याच्या एनर्जीला काय म्हणायचं, ग्राउंड स्टेट एनर्जी. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन फिरत असेल तर त्याची जी एनर्जी असते त्याला काय म्हणायचं, एक्साइटेड स्टेट एनर्जी. तिसऱ्या ऑर्बिटमधली जर इलेक्ट्रॉन फिरला तर त्याची एनर्जी म्हणजे पण एक्साइटेड स्टेट एनर्जी. ओके, आता मी जो कॉन्सेप्ट सांगतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. व्हॉट इज एक्साइटेड एनर्जी ऑर एक्साइटेड स्टेट एनर्जी? जेव्हा इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधनं वरच्या ऑर्बिटमध्ये जातो, वरच्या म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सो ऑन. जेव्हा इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधनं वरच्या ऑर्बिटमध्ये जाईल तर त्यावेळेस आपल्याला एनर्जी द्यावी लागते. एनर्जी द्यावी लागेल ना, कारण की एनर्जी बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जास्त असते. दॅट सप्लाइड एनर्जी इज कॉल्ड एक्साइटेड एनर्जी. ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनला वरच्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी जी एनर्जी द्यावी लागते त्याला म्हणतात एक्साइटेड एनर्जी. मग ग्राउंड स्टेटमधल्या इलेक्ट्रॉनला म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला मी घेऊन गेलो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, तर द्यावी लागणारी एनर्जी किती असेल, याची ओरिजिनल एनर्जी -13.6 आहे आणि 3.4 ती करावं लागेल -3.4. या दोघांच्या सबट्रॅक्शन एवढी एनर्जी आपल्याला त्याला द्यावी लागेल. एवढी एनर्जी दिली की तो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाईल, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरायला लागेल. अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी. ग्राउंड स्टेटमधनं म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधनं जेव्हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आपण पाठवतो एनर्जी सप्लाय करून, तर ती जी एनर्जी सप्लाय केलेली असते त्याला म्हणायचं फर्स्ट एक्साइटेशन एनर्जी. पहिल्या ऑर्बिटमधनं इलेक्ट्रॉन आपण तिसऱ्या ऑर्बिटमध्ये पाठवला, पहिल्यामधून तिसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये नाही, पहिल्यामधून तिसऱ्यामध्ये जर इलेक्ट्रॉन पाठवला तर आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त एनर्जी द्यावी लागेल. अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड सेकंड एक्साइटेशन स्टेट एनर्जी. सेकंड एक्साइटेशन स्टेट एनर्जी कोणती, जेव्हा इलेक्ट्रॉन आपण ग्राउंड स्टेटमधनं तिसऱ्या ऑर्बिटमध्ये नेतो त्यावेळेस. थर्ड ऑर्बिटमध्ये ज्यावेळेस आपण त्या इलेक्ट्रॉनला शिफ्ट करतो एनर्जी देऊन, त्यावेळेसची जी एनर्जी असते त्याला काय म्हणायचं, सेकंड स्टेट एक्साइटेशन एनर्जी. मग थर्ड स्टेट एक्साइटेशन एनर्जी कोणती असेल, बरोबर आहे, जर इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधनं चौथ्या ऑर्बिटमध्ये आपण नेला तर जी एनर्जी आपल्याला द्यावी लागेल ती काय असेल, थर्ड स्टेट एक्साइटेशन एनर्जी. बघा लक्षात, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मला सांगा सगळ्यात कमी एनर्जी किंवा सगळ्यात कमी एक्साइटेशन एनर्जी कोणती असेल? इलेक्ट्रॉनला पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये शिफ्ट करतानाची सगळ्यात कमी असेल की इलेक्ट्रॉनला पहिल्या ऑर्बिटमधनं इन्फायनाइट ऑर्बिटमध्ये शिफ्ट करतानाची एनर्जी सगळ्यात कमी असेल? पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी किती एनर्जी लागते? 13.6 - 3.4, 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी द्यावी लागते. पहिल्या ऑर्बिटमधून तिसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला नेण्यासाठी किती एनर्जी द्यावी लागते? 12.09 व्होल्ट, म्हणजे जास्त एनर्जी द्यावी लागते. म्हणजे सगळ्यात कमी एक्साइटेशन एनर्जी कोणती असेल तर जेव्हा इलेक्ट्रॉन आपण पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये शिफ्ट करतो त्यावेळेस. झाला क्लिअर पॉईंट? आणि सगळ्यात जास्त एक्साइटेशन एनर्जी कोणती असेल तर जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनला पहिल्या ऑर्बिटमधनं मॅक्झिमम म्हणजे इन्फायनाइट ऑर्बिट म्हणून आपण तिथे नेलं तर जी एनर्जी आपल्याला द्यावी लागेल ती असेल
मॅक्सिमम एक्सायटेशन एनर्जी. आता पहिल्या ऑर्बिटमधनं इन्फायनाईट ऑर्बिट म्हणजे इलेक्ट्रॉनला पण फ्री करतोय. अथवा नवीन टर्म तयार झाली कोणती? आयोनायझेशन एनर्जी. व्हॉट इज आयोनायझेशन एनर्जी? इट इज द एनर्जी गिव्हन टू द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन सो दॅट इट एस्केप आउट ऑफ द ॲटम. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे अशी एनर्जी असते की जी त्या इलेक्ट्रॉनला दिल्यानंतर, कोणत्या इलेक्ट्रॉनला, कोणत्याही नाही, ग्राउंड स्टेटमधला म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला, त्या इलेक्ट्रॉनला ती एनर्जी दिल्यानंतर तो जर फ्री होत असेल किंवा एस्केप होत असेल त्या ॲटममधनं, तर त्याला म्हणतात आयोनायझेशन एनर्जी. मग लक्ष ठेवा, आयोनायझेशन एनर्जी म्हणजे कोणती? पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला एस्केप करण्यासाठी म्हणजे ॲटममधनं बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते ती म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. आणि एक्सायटेशन एनर्जी म्हणजे कोणती? तर पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला बाहेरच्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी जी एनर्जी लागते ती म्हणजे एक्सायटेशन एनर्जी. झाले दोन्ही पॉईंट क्लिअर? ठीक आहे. आता दोघांमध्ये नेमकं काय रिलेशन असेल ते मी नंतरच्या पार्टमध्ये क्लिअर करतोय. द डेफिनेशन्स फॉर एक्सायटेशन एनर्जी अँड आयोनायझेशन एनर्जी. These definitions are important one. Every definition is for 1 mark in board exam. Now look, excitation energy कशाला म्हटलं होतं आपण? जर इलेक्ट्रॉनला आपल्याला ग्राउंड स्टेटमधनं पहिल्या स्टेटमध्ये न्यायचं असेल, ग्राउंड स्टेटमधनं सेकंड ऑर्बिटमध्ये न्यायचं असेल तर त्याला फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी म्हटलं होतं आपण. ग्राउंड स्टेटमधनं थर्ड ऑर्बिटमध्ये न्यायचं असेल तर त्याला आपण सेकंड एक्सायटेशन एनर्जी म्हटली होती, अँड सो ऑन. सो व्हॉट इज एक्सायटेशन एनर्जी? It is the energy required to take the electron from ground state to that orbit. Okay. The energy required to take the electron from ground state. कोणत्याही ऑर्बिटमधून कुठेही नाही, कोणत्याही ऑर्बिटमध्ये नाही, ग्राउंड स्टेटमधनंच त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये. इथे लक्ष ठेवा, कॉन्सन्ट्रेशन करा याच्याकडे. फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एनी एक्साइटेड स्टेट इज कॉल्ड एक्सायटेशन एनर्जी. मग फॉर्म्युला काय होईल आपल्याजवळ? ई एक्सायटेशन इज इक्वल टू EN. EN म्हणजे कोणतंही ऑर्बिट, तिसरं, चौथं, पाचवं, यांची व्हॅल्यू 3, 4, 5, 6 और 2, 3, 4, 5, 6 अशी घेता येईल तुम्हाला. आणि मायनस E1 म्हणजे त्या ऑर्बिटची एनर्जी मायनस पहिल्या ऑर्बिटची एनर्जी केली तर जी एनर्जी असेल त्या एनर्जीला काय म्हणायचं? एक्सायटेड स्टेट एनर्जी. इथे आपण बघितलं होतं की पहिल्या ऑर्बिटमधनं इलेक्ट्रॉनला सेकंड ऑर्बिटमध्ये नेलं आपण, तर फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी त्याला म्हटलं होतं, आणि ती किती होती? तर 13.6 मायनस 3.4 एवढी आहे ना. त्यानंतर पहिल्या ऑर्बिटमधनं आपण इलेक्ट्रॉनला थर्ड ऑर्बिटमध्ये नेलं होतं तर त्याला सेकंड एक्सायटेशन स्टेट एनर्जी म्हटलं होतं, आणि ही एनर्जी किती होती? तर 13.6 मायनस 1.51 ती आपण कॅल्क्युलेट केली होती. बरोबर आहे. मग आता मला त्या ठिकाणी सांगा, एक्सायटेशन एनर्जी मिनिमम किती असेल? मिनिमम एक्सायटेशन एनर्जी किती असेल? तर ती असेल E2 मायनस E1. बरोबर आहे. हायड्रोजनसाठी घेसाल तर 13.6 मायनस 3.4 एवढी, आणि दुसऱ्या कोणत्याही सबस्टन्ससाठी जर घेसाल तर तिची व्हॅल्यू वेगळी असेल. दुसऱ्या सबस्टन्ससाठी ती एक्सायटेशन एनर्जी वेगळी असेल. ठीक आहे. मग आता ही जर मिनिमम आहे तर एक्सायटेशन एनर्जी मॅक्सिमम किती असेल? पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये नेताना सगळ्यात कमी एनर्जी लागते, पहिल्यामधून तिसऱ्यामध्ये नेताना एनर्जी अजून जास्त लागेल, पहिल्यामधून चौथ्यामध्ये नेताना एनर्जी अजून जास्त लागेल. सो इट गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इट विल बी मॅक्झिमम when the electron is taken to infinite orbit from first orbit. So in E infinity minus E1, this is the maximum excitation energy. याला मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि ही मिनिमम एक्सायटेशन एनर्जी E2 मायनस E1, आणि E इन्फिनिटी मायनस E1 म्हणजे काय झाली? मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी. ठीक आहे. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्सायटेशन एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉनला पहिल्या ऑर्बिटमधून बाहेरच्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी लागणारी एनर्जी. ओके. सेकंड डेफिनेशन आपण बघितली होती. व्हॉट इज आयोनायझेशन एनर्जी? आता शब्दांकडे लक्ष द्या व्यवस्थित. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड, शब्द मॅक्झिमम नाही, तिथे मिनिमम आहे. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिव्हन टू द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला आपल्याला ही एनर्जी द्यायची आहे. कोणत्या? इन द ग्राउंड स्टेट. की जो इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमध्ये आहे त्याला दिलेली कमीत कमी एनर्जी. सो दॅट व्हॉट विल हॅपन? टू सेट द इलेक्ट्रॉन फ्री इज कॉल्ड आयोनायझेशन एनर्जी. की जी एनर्जी दिल्यानंतर
तो इलेक्ट्रॉन फ्री होतो, म्हणजे ॲटमच्या बाहेर पडतो. ॲटमच्या बाहेर पडतो म्हणजे तो इन्फायनाईट ऑर्बिटमध्ये चालला जातो, त्याची टोटल एनर्जी 0 होऊन जाते. ओके, म्हणून मग या ठिकाणी मला लिहिता येईल आयोनायझेशन एनर्जी EIO म्हटलं मी त्याला, सिम्बॉल माझी सिम्बॉल आहेत हां, पुस्तकातले सिम्बॉल नाही ते. ही EX आणि EX किंवा EIO हे माझे सिम्बॉल्स आहेत. सो इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल, E इन्फिनिटी मायनस E1. पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी जी एनर्जी लागते ती म्हणजे काय आहे, आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे आयोनायझेशन एनर्जीचा फॉर्म्युला आहे E इन्फिनिटी मायनस E1. पण हा वरचा फॉर्म्युला पहा, E इन्फिनिटी मायनस E1 म्हणजेच काय, मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी. E इन्फिनिटी मायनस E1 म्हणजेच काय, मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी. आणि आयोनायझेशन एनर्जी म्हणजे पण काय, E इन्फिनिटी मायनस E1. म्हणजेच मला म्हणता येतं की मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी इज इक्वल टू आयोनायझेशन एनर्जी. त्याला दोघांमधलं रिलेशन आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, आता व्यवस्थित समोरच्या पॉईंटकडे पण लक्ष ठेवा. नाव लोक, मी याची व्हॅल्यू काढतोय E इन्फिनिटी. तर E इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय असेल, -13.6/n². n म्हणजे इन्फिनिटी, इन्फिनिटीचा स्क्वेअर किती असतो, इन्फिनिटीज. सो -13.6/इन्फिनिटी आणि एनिथिंग अपॉन इन्फिनिटी 0 असतं. म्हणजेच 0 मायनस E1 असं आपल्याला लिहिता येतं. ओके, सो इट विल बी इक्वल टू मायनस E1. सो आयोनायझेशन एनर्जी is negative of energy of first orbit. एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट किती आहे, -13.6. -13.6चा मायनस म्हणजे +13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. प्लस मायनस नाही, प्लस. आणि निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी इज कॉल्ड बाइंडिंग एनर्जी. त्याला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो त्या इलेक्ट्रॉनची, त्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची. टोटल एनर्जीचं निगेटिव्ह घेतलं की टोटल एनर्जी एवढी एनर्जी जर आपण दिली तर तो इलेक्ट्रॉन फ्री होतो ना, म्हणून मग त्या एनर्जीला बाइंडिंग एनर्जी पण म्हणतात. सो +13.6 इज बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट. मग आता काय रिलेशन मिळतं आहे, सो इट इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. बघा रिलेशन आपल्याला मिळतं आहे की आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच मॅक्सिमम एक्सायटेशन एनर्जी. ओके, आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच निगेटिव्ह ऑफ एनर्जी इन फर्स्ट ऑर्बिट. म्हणजेच +13.6 हायड्रोजन असेल तर +13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि दुसरा कोणताही सबस्टन्स असेल तर +13.6 इंटू Z² इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, आणि ती जी एनर्जी असते त्यालाच आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो. म्हणजेच रिलेशन आपल्याजवळ आहे, काय रिलेशन आहे, एक्सायटेशन एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू आयोनायझेशन एनर्जी अँड इट इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट. हे रिलेशन लक्षात ठेवा व्यवस्थित. हे तुम्हाला इथे बोर्डामध्ये नाही कामात पडणार, पण तुमच्या JEE नीटमध्ये किंवा वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम ज्या असतील तुम्ही ज्या देणार आहात त्याच्यामध्ये कामात पडेल. फाइंड द बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इफ इफ आयोनायझेशन एनर्जी इज -13.6. मग काय म्हणसाल तुम्ही, सॉरी आयोनायझेशन एनर्जी इज 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग जेवढी आयोनायझेशन एनर्जी असते तेवढीच बाइंडिंग एनर्जी असते. सो बाइंडिंग एनर्जी इज 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही लक्षात, अशा प्रकारचे एक्झाम्पल असतात त्या नीटमध्ये, JEE, MSc, त्यामुळे त्याकडे लक्ष ठेवा. रिलेशन व्यवस्थित लक्ष ठेवा. तुमच्याजवळ रिलेशन आहे मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच त्या इलेक्ट्रॉनची बाइंडिंग एनर्जी. आणि हे सगळं कोणासाठी लावायचं तुम्हाला, फक्त पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठीच. बाकीच्या ऑर्बिटमधल्या फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी हा आयोनायझेशन एनर्जी किंवा एक्सायटेशन एनर्जी हा कॉन्सेप्ट नसतो. जेव्हा इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमधनं बाहेर जातो तेव्हाच एक्सायटेशन हा एनर्जी हा कॉन्सेप्ट. तर एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन ॲटम. आता एनर्जी लेवल डायग्राम म्हणजे नेमकं काय, तर जे वेगवेगळे ऑर्बिट्स असतात त्याची एनर्जी आपण रिप्रेझेंट करतो ग्राफिकली, बरोबर आहे. ग्राफमध्ये आपल्याला एनर्जी रिप्रेझेंट करायची. समजा वाय ॲक्सिसवर मी एनर्जी घेतली तर बघा पहिल्या ऑर्बिटची एनर्जी किती असते,
-13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे मायनस साईडला तो खाली असेल, बरोबर आहे. सेकंड ऑर्बिटची एनर्जी किती असते? -13.6/4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे याच्यापेक्षा जास्त. मायनस आहे हां, याच्यापेक्षा जास्त. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असते? तर ती असते -13.6/9 इलेक्ट्रॉन व्होल्ट, याच्यापेक्षा जास्त. या डिफरन्सकडे लक्ष द्या. हा डिफरन्स कमी कमी होत जातोय. हां, यांचा डिफरन्स काढा. तो डिफरन्स म्हणजे हा, या दोघांचा डिफरन्स म्हणजे हा, या दोघांचा डिफरन्स म्हणजे हा, या दोघांचा डिफरन्स म्हणजे हा. हा कमी कमी होत जाणार आहे. सो दिस रिप्रेझेंट्स द फर्स्ट एनर्जी लेवल ऑफ हायड्रोजन ॲटम. दिस रिप्रेझेंट्स द सेकंड एनर्जी लेवल ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट म्हणू आपण त्याला. दिस रिप्रेझेंट्स द थर्ड एनर्जी लेवल ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटची एनर्जी किंवा तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी. दिस रिप्रेझेंट्स फोर्थ एनर्जी लेवल ऑफ द ॲटम, हायड्रोजन ॲटम. फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ अँड सो ऑन. मग आता सिक्स्थमधला आणि सेवन्थमधला गॅप पहा किती कमी येतं, कारण की डिफरन्स कमी आहे. 7th, 8th, 9th, 10th, इन्फिनिटी. इन्फिनिटीची एनर्जी किती असेल? 0. इन्फायनाईट ऑर्बिटची एनर्जी 0 असते, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आणि ती सगळ्यात जास्त असेल. याची सगळ्यात कमी, पहिल्या ऑर्बिटमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची एनर्जी सगळ्यात कमी, दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी त्याच्यापेक्षा जास्त, तिसऱ्यामधल्याची एनर्जी त्याच्यापेक्षा जास्त, अँड सो ऑन. ठीक आहे, ही झाली एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन. आता परीक्षेमध्ये प्रश्न असतो, ड्रॉ एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन ॲटम विथ स्पेक्ट्रल सिरीज. आता या स्पेक्ट्रल सिरीज काय असतात? स्पेक्ट्रल किंवा स्पेक्ट्रम म्हणजे काय माहिती का? स्पेक्ट्रम म्हणजे फ्रिक्वेन्सीचे जे असतात त्याला आपण स्पेक्ट्रम म्हणतो. कलेक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी, त्याला स्पेक्ट्रम म्हटलं जातं. मग स्पेक्ट्रल सिरीज बघा, आता लक्ष ठेवा. आपण बोहरचे 3 पॉस्ट्युलेट बघितले आहेत. पहिलं पॉस्ट्युलेट काय होतं? द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट अँड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. हे पहिलं पॉस्ट्युलेट. सेकंड पॉस्ट्युलेट काय होतं? द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन ओनली दोज ऑर्बिट्स इन विच इट्स अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. दुसरं माहिती आहे. आता येतं तिसरं पॉस्ट्युलेट. आता तिसऱ्या पॉस्ट्युलेटचं काम सुरू झालं आहे. तिसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये काय म्हटलं होतं? तिसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये म्हटलं होतं बोहरनी की जर इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये जर जंप झाला तरच तो एनर्जी बाहेर फेकेल. तो कंटिन्युअसली आतल्या ऑर्बिटमध्ये येणार नाही, स्पायरल पाथ फॉलो करत येणार नाही, तर तो डायरेक्ट बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये येईल आणि त्याच वेळेस फक्त तो एनर्जी बाहेर फेकेल. ठीक आहे, मग आता हे तिसरं पॉस्ट्युलेट. तिसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये काय म्हटलं आहे? व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट देन ओनली इट इमिट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन. फोटॉनच्या फॉर्ममध्ये तो एनर्जी बाहेर फेकेल. आता लक्ष ठेवा, समजा इलेक्ट्रॉन, हायड्रोजन ॲटमचा विचार करतोय आपण. एखाद्या कोणत्या तरी हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमधून पहिल्या ऑर्बिटमध्ये आला, तो पहिल्या ऑर्बिटमध्ये जम्प झाला. ठीक आहे, हे झालं त्याचं ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सेकंड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट. तर काय होईल? इथे एक फोटॉन बाहेर पडेल. एक फोटॉन बाहेर पडला म्हणजे एक वेव्हलेंथ बाहेर पडली कोणती तरी, जी काही असेल ती आपल्याला नंतर कॅल्क्युलेट करायचीच आहे. एक वेव्हलेंथ बाहेर पडेल. समजा एखादा हायड्रोजन ॲटम आहे की ज्या हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरून राहिला, तो इलेक्ट्रॉन ट्रान्झिट झाला डायरेक्ट पहिल्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम थर्ड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट. तर हा जो एनर्जी डिफरन्स आहे, हा एनर्जी डिफरन्स फोटॉनच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळी असेल, म्हणजे त्याची वेव्हलेंथ काहीतरी वेगळी असेल, म्हणजे दुसरी वेव्हलेंथ आपल्याला मिळेल. एखाद्या हायड्रोजन ॲटममधला चौथ्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन ट्रान्झिट झाला पहिल्या ऑर्बिटमध्ये, तर अजून काहीतरी वेगळी वेव्हलेंथ बाहेर पडेल. ओके, एखाद्या हायड्रोजन ॲटममधला 5व्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन ट्रान्झिट झाला डायरेक्ट पहिल्या ऑर्बिटमध्ये, तर एक काहीतरी अजून वेगळी वेव्हलेंथ त्या ठिकाणी बाहेर पडेल, अँड सो ऑन. अजून एक वेगळी वेव्हलेंथ दिसेल आपल्याला, अजून एक वेगळी वेव्हलेंथ दिसेल या ट्रान्झिशनसाठी. आणि इन्फायनाईट ऑर्बिटमधनं जर इलेक्ट्रॉन आला तर अजून काहीतरी वेगळी वेव्हलेंथ दिसेल. या ग्रुप ऑफ वेव्हलेंथला म्हणतात स्पेक्ट्रल सिरीज, आणि या स्पेक्ट्रल सिरीजला नाव आहे लायमन सिरीज. याला म्हणायचं लायमन सिरीज. या ज्या सगळ्या वेव्हलेंथ आहेत, या सगळ्या वेव्हलेंथच्या कलेक्शनला लायमन सिरीज म्हणायची. ही वेव्हलेंथ म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल ती वेव्हलेंथ, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन इन्फायनाईट ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल ती वेव्हलेंथ,
या वेवलेंथचा जर विचार करसाल तर मॅक्झिमम वेवलेंथ ही असेल, मिनिमम वेवलेंथ ही असेल. त्याच्याबद्दल आपण विचार करणारच आहे. मग आता बघा, इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं ज्या प्रकारे पहिल्या ऑर्बिटमध्ये डायरेक्ट येऊ शकतो, त्याच प्रकारे इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं सेकंड ऑर्बिटमध्ये पण डायरेक्ट येऊ शकतो. समजा एखाद्या हायड्रोजन ॲटममधला तिसऱ्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प झाला तर एक ठराविक वेवलेंथ आपल्याला मिळेल. फोर्थ ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प झाला तर वेगळी वेवलेंथ मिळेल. फिफ्थ ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प झाला अजून एक वेगळी वेवलेंथ मिळेल. सिक्स्थ ऑर्बिटमधला जम्प झाला तर अजून वेगळी वेवलेंथ मिळेल. सेवन्थमधला जम्प झाला तर अजून वेगळी वेवलेंथ मिळेल. इन्फायनाईटमधला जम्प झाला तर अजून एक वेगळी वेवलेंथ मिळेल. आता हा जो ग्रुप आहे वेवलेंथचा, या ग्रुपला म्हणतात बामर सिरीज. या वेवलेंथला बामर सिरीज असं म्हटलं जातं या वेवलेंथच्या ग्रुपला. तशाच प्रकारे इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं तिसऱ्या ऑर्बिटमध्ये पण ट्रान्झिट होऊ शकतो. म्हणजे चौथ्या ऑर्बिटमधनं समजा इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिट झाला एखाद्या ॲटममध्ये, पाचव्या ऑर्बिटमधनं तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिट झाला, सहाव्या ऑर्बिटमधनं तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिट होऊ शकतो, सातव्यामधनं पण तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिट होऊ शकतो. त्याचप्रकारे इन्फायनाईट ऑर्बिटमधनं पण तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिट होऊ शकतो. अँड दिस ग्रुप ऑफ वेवलेंथ इज नेम्ड ॲज पाश्चन सिरीज. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेरच्या ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटमध्ये जम्प करतील तर त्यावेळेस सगळ्या ज्या वेवलेंथ असतील त्या सगळ्या वेवलेंथच्या कलेक्शनला काय नाव दिलं आहे त्यांनी? लायमन सिरीज. ही इन्फ्रारेड रिजनमध्ये असते. म्हणजे ह्या सगळ्या वेवलेंथ इन्फ्रारेड रेंजमधल्या आहेत. त्यानंतर जर इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटममध्ये बाहेरच्या ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जर ट्रान्झिट झाला तर ज्या सगळ्या वेवलेंथ आपल्याला मिळतात त्याला बामर सिरीज असं म्हटलं जातं. आणि ह्या मात्र तुम्हाला व्हिजिबल रेंजमधल्या वेवलेंथ दिसतात. ह्या वेवलेंथ आपल्या डोळ्यांनी दिसू शकतात. आणि डोळ्यांनी दिसू शकतात म्हणजे आपल्याला त्याला आपण नाव ठेवतो. जे आपल्याला डोळ्यांनी दिसते त्याला आपण नाव ठेवतो. म्हणून मग ही जी पहिली लाईन आहे या लाईनला नाव दिलं गेलं एच अल्फा लाईन, सेकंड लाईनला नाव दिलं एच बीटा लाईन, थर्ड लाईनला नाव दिलं एच गॅमा लाईन, चौथ्या लाईनला नाव दिलं एच डेल्टा लाईन अँड सो ऑन. ज्या वेवलेंथ आपल्याला दिसतात, जे दिसतं त्यालाच आपण नाव ठेवतो. आणि म्हणून मग इथे पण नाव ठेवण्याचंच काम केलं गेलं आहे. पहिली लाईन म्हणजे एच अल्फा लाईन, दुसरी म्हणजे एच बीटा, एच गॅमा, एच डेल्टा. ही मॅक्झिमम वेवलेंथ असणारी एच अल्फा लाईन आणि मिनिमम वेवलेंथ असणारी कोणती? इन्फायनाईट टू दॅट सेकंड ऑर्बिट. ठीक आहे. त्या मिनिमम वेवलेंथ असणाऱ्याला सिरीज लिमिट पण म्हणतात. ओके. हा फर्स्ट मेंबर आणि हा लास्ट मेंबर त्या सिरीजचा, हा फर्स्ट मेंबर आणि हा लास्ट मेंबर या सिरीजचा अँड सो ऑन. लायमन, बामर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिशन झालं म्हणून पाश्चन सिरीज. चौथ्या ऑर्बिटमध्ये जेव्हा बाहेरच्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिशन होईल त्याला ब्रॅकेट सिरीज म्हणतात. पाचव्या ऑर्बिटमध्ये जेव्हा ट्रान्झिशन होईल बाहेरच्या ऑर्बिटमधनं त्याला फंड सिरीज म्हटलं जातं अँड सो ऑन. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या सिरीज पण त्या ठिकाणी आहेत. त्याचा आपल्याला विचार करायचाच आहे. मग या लायमन सिरीजसाठी या वेवलेंथचा फॉर्म्युला काय असेल तो आपल्याला तयार करायचा आहे. बामर सिरीजसाठी वेवलेंथचे फॉर्म्युले काय असतील, पाश्चन सिरीजसाठी वेवलेंथचे फॉर्म्युले काय असतील अँड सो ऑन. हे आपण पुढच्या पिरियडमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. बघा आता पहिला प्रश्न आपण डिस्कस करतोय. शो दॅट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर ऑर्बिट इज मोर दॅन एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन इनर ऑर्बिट. ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन nth ऑर्बिट म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये एनर्जी किती असते तर ती असते m e⁴ z² अपॉन 8 epsilon नॉट स्क्वेअर n² h². याचे व्हॅल्यूज पुटअप केले आपण तर काय मिळतं आपल्याला? एनर्जी मिळते इलेक्ट्रॉनची nth ऑर्बिटमधली, ती मिळते -13.6 z² अपॉन n². मग याच्यावरून मी पहिल्या ऑर्बिटमधली एनर्जी काढली. सो इन फर्स्ट ऑर्बिट एनर्जी इज -13.6 z². सेकंड ऑर्बिटमधली एनर्जी किती? -13.6 अपॉन 4 z² अँड सो ऑन. द एनर्जी इन nth ऑर्बिट आपला जो फॉर्म्युला होताच -13.6 z² अपॉन n² इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. याच्यावरून तुम्हाला दिसतं आहे की जसजसा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमध्ये चालला तसतशी त्याची एनर्जी वाढून राहिली. हां. निगेटिव्ह साईन, या निगेटिव्ह साईनचा अर्थ लक्षात घ्या. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विथ n. म्हणजेच बाहेरच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आतल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीपेक्षा जास्त असते. सो द इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट हॅज मिनिमम एनर्जी, सो इट इज कॉल्ड ग्राउंड स्टेट एनर्जी और ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन. अँड एनर्जी ऑफ अदर ऑर्बिट इज एक्साइटेड स्टेट एनर्जीज. आणि बाकीच्या ऑर्बिटच्या एनर्जीला आपण मग एक्साइटेड एनर्जी म्हटलेले आहेत. ठीक आहे. मग इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विथ n आणि खाली एक वाक्य टाकून द्यायचं आहे की धिस शोज दॅट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर ऑर्बिट इज ग्रेटर दॅन एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन इनर ऑर्बिट. ठीक आहे.
इथपर्यंत तुम्हाला तो एक 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. नंतर आपण 2 डेफिनेशन बघितल्या होत्या, एक एक्सायटेशन एनर्जी आणि आयोनायझेशन एनर्जी. याला मी सिम्बॉल EX वापरला होता आणि आयोनायझेशन एनर्जीला EIO वापरला होता, आठवतं? ठीक आहे. इथे मी काही सिम्बॉल दाखवले नाही, ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी तिथे बोर्डवर लिहिले होते. बघा, एक्सायटेशन एनर्जी कशाला म्हणायचं, तर इलेक्ट्रॉनला पहिल्या ऑर्बिटमधून बाहेरच्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी जी एनर्जी लागते ती एक्सायटेशन एनर्जी. सो द एनर्जी रिक्वायर्ड टू टेक द इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट, याच्याकडे लक्ष ठेवा, पहिल्या ऑर्बिटमधूनच इलेक्ट्रॉनला आपल्याला बाहेरच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं आहे. तिसऱ्या ऑर्बिटमधून चौथ्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी जी एनर्जी लागते ती एक्सायटेशन एनर्जी नसते, हे लक्षात घ्या. फ्रॉम ग्राउंड स्टेट टू ॲन एक्सायटेड स्टेट इज कॉल्ड एक्सायटेशन एनर्जी. व्याख्या पुन्हा एकदा लक्षात घ्या. द एनर्जी रिक्वायर्ड टू टेक द इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट टू ॲन एक्सायटेड स्टेट इज कॉल्ड एक्सायटेशन एनर्जी. मग एक्सायटेशन एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, त्या बाहेरच्या ऑर्बिटची एनर्जी मायनस पहिल्या ऑर्बिटची एनर्जी, सो TN - T1. ओके, हे झालं एक्सायटेशन एनर्जीचा फॉर्म्युला. मग मिनिमम एक्सायटेशन एनर्जी किती असेल किंवा केव्हा असेल, द मिनिमम एक्सायटेशन एनर्जी इज व्हेन द इलेक्ट्रॉन इज टेकन टू सेकंड ऑर्बिट फ्रॉम फर्स्ट ऑर्बिट. पहिल्या ऑर्बिटमधनं जेव्हा तुम्ही त्याला दुसऱ्या ऑर्बिटमध्ये नेसाल तेव्हा एक्सायटेशन एनर्जी सगळ्यात कमी असेल. सो एक्सायटेशन एनर्जी मिनिमम इज TE2 - TE1 आणि मॅक्झिमम केव्हा असेल, वेन द इलेक्ट्रॉन इज टेकन फ्रॉम फर्स्ट ऑर्बिट टू इन्फायनाइट ऑर्बिट. द मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी इज वेन द इलेक्ट्रॉन इज टेकन टू इन्फायनाइट ऑर्बिट फ्रॉम फर्स्ट ऑर्बिट. म्हणजेच एक्सायटेशन एनर्जी मॅक्झिमम असेल T∞ - TE1. आला पॉईंट क्लिअर झाला. ओके, काही अडचण असेल तर त्या ठिकाणी कॉमेंटमध्ये टाकत चला किंवा मला तुम्ही फोन करू शकताच, तो काही प्रश्नच नाही आहे. पण आता लक्ष द्या, TE∞ - TE1 म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी. जेव्हा ग्राउंड स्टेटमधल्या इलेक्ट्रॉनला आपण फ्री करतो तर त्यासाठी जी एनर्जी द्यावी लागते त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. म्हणजेच TE∞ - TE1 म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. वर रिलेशन काय मॅक्झिमम एनर्जीचं, TE∞ - TE1 आहे ना, म्हणजेच त्याला काय म्हणता येईल तुम्हाला, आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी. खाली आयोनायझेशन एनर्जीची व्याख्या दिलेली आहे, ती सगळ्यांना माहिती आहेच, तरी पुन्हा एकदा बघतोय. द मिनिमम एनर्जी रिक्वायर टू बी गिव्हन, कोणाला एनर्जी द्यायची कमीत कमी ही, टू द इलेक्ट्रॉन इन ग्राउंड स्टेट, ग्राउंड स्टेटमधल्या इलेक्ट्रॉनलाच त्याला फ्री करण्यासाठी जी एनर्जी लागते, टू सेट द इलेक्ट्रॉन फ्री इज कॉल्ड आयोनायझेशन एनर्जी. पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आयोनायझेशन एनर्जी म्हणतात. पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला दुसऱ्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी म्हणतात. पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला तिसऱ्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला सेकंड एक्सायटेशन एनर्जी म्हणतात. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि दोघांमधलं रिलेशन काय आहे, मॅक्झिमम एक्सायटेशन एनर्जी म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे, ठेवा. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला फ्री करणे, म्हणजेच तो एनर्जी डिफरन्स असेल TE∞ - TE1. आता इन्फायनाइट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असते, 0, म्हणून ती व्हॅल्यू मी 0 ठेवली. सो आयोनायझेशन एनर्जी इज इक्वल टू 0 - TE1 म्हणजे -TE1. पण -TE1 म्हणजे किंवा -T टोटल एनर्जीचा निगेटिव्ह जर तुम्ही घेतला त्याला बाइंडिंग एनर्जी म्हणतात. सो आयोनायझेशन एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, रिलेशन लक्षात ठेवा. आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची बाइंडिंग एनर्जी किंवा पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. सो आयोनायझेशन एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट. हे फर्स्ट ऑर्बिट महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण एनर्जी लेवल डायग्राम बघितली होती. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट फॉर एनी ॲटम इज, एनी ॲटमसाठी फॉर्म्युला आपल्याजवळ आहे -13.6 Z²/n². हे कशामध्ये असते, इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये एनर्जी असते. फॉर हायड्रोजन ॲटम Z इज इक्वल टू 1. हायड्रोजन ॲटमसाठी Z1 घ्यायचा तर एनर्जी होईल -13.6/n². झेडची व्हॅल्यू 1 प्लेस केली आपण इथे. ठीक आहे, इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन, मग पहिल्या ऑर्बिटमध्ये किती होईल, ती असेल -13.6. सेकंड ऑर्बिटमध्ये किती, -13.6/4 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट.
तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. चौथ्या ऑर्बिटमध्ये किती चौथ्या ऑर्बिटमध्ये असेल -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट, -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पाचव्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी असेल -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. वेगवेगळ्या ऑर्बिटची एनर्जी आपल्याला माहिती आहे. आता एनर्जी लेवल डायग्राम या ठिकाणी काढली पहा. द एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन ॲटम इज ॲज शोन. द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम हायर ऑर्बिट टू पर्टिक्युलर ऑर्बिट गिव्स वेवलेंथ लाईन ऑफ दॅट सिरीज. हे पण लक्षात ठेवा. आता इथे एनर्जी लेवल डायग्राम तुमच्या समोर आहे, पूर्ण ती स्क्रीनवर येते आहे. ठीक आहे. हे पहिलं ऑर्बिट n=1, त्याची एनर्जी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे सेकंड ऑर्बिट n=2, त्याची एनर्जी -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तिसरा ऑर्बिट, हे तिसऱ्या ऑर्बिटची एनर्जी लेवल आणि ती एनर्जी आहे -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे चौथं ऑर्बिट, त्याची एनर्जी आहे -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पाचवा ऑर्बिट, त्याची एनर्जी -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड सो ऑन. ठीक आहे. मग आता आपण तिथे लायमन सिरीज, बामर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, फंड सिरीज याबद्दल बोललो होतो. मग लायमन सिरीज कोणती असते? जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटमध्ये जम्प करतो त्यावेळेस ज्या वेवलेंथ बाहेर पडतात त्या वेवलेंथच्या ग्रुपला काय म्हणायचं? लायमन सिरीज. ही अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये असते. ठीक आहे. त्यानंतर बामर सिरीज. बामर सिरीज ही केव्हा होते? जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं सेकंड ऑर्बिटमध्ये ट्रान्झिट करतो त्यावेळेस. ही मात्र व्हिजिबल रिजन असते. या पहिल्या लाईनला आपण एच अल्फा लाईन म्हटलं आहे, दुसऱ्या लाईनला एच बीटा लाईन म्हटलं आहे, तिसऱ्या लाईनला एच गॅमा लाईन म्हटलं आहे, चौथ्या लाईनला एच डेल्टा लाईन म्हटलं आहे अँड सो ऑन. ही त्या सिरीजची सिरीज लिमिट म्हणजे मिनिमम वेवलेंथ, ही मॅक्झिमम वेवलेंथ, ही मिनिमम वेवलेंथ या सिरीजची, ही मॅक्झिमम वेवलेंथ या सिरीजची. नंतर पाश्चन सिरीज. इलेक्ट्रॉन जेव्हा तिसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिट करेल तेव्हा पाश्चन सिरीज असते. ही मॅक्झिमम वेवलेंथ पाश्चन सिरीजची, ही मिनिमम वेवलेंथ पाश्चन सिरीजची. ब्रॅकेट सिरीज. ही ब्रॅकेट सिरीजची मॅक्झिमम वेवलेंथ, ही मिनिमम वेवलेंथ. याला सिरीज लिमिट पण म्हणतात या मिनिमम वेवलेंथच्या याला. ठीक आहे. नंतर फंड सिरीज. पाश्चन सिरीज इन्फ्रारेड रिजनमध्ये असते, ब्रॅकेट सिरीज ही फार इन्फ्रारेड रिजनमध्ये असते आणि फंड सिरीज पण फार इन्फ्रारेड रिजनमध्ये त्या ठिकाणी असते. हे आहे एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन. ठीक आहे. बाकीचे पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघतोच आहे.